नाही, ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते, जरांगेशाही अमकं काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं, असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या एस टी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही, फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले, अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे. त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं आहे सुद्धा आणि राहिलेलं सुद्धा घेणार आहे. तुला काय करायचं ते कर म्हणा. बरं, या जी आरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी म्हणतात, त्यामुळे हा जी आर मागे घेतला पाहिजे. नाही, मग 2000 जे 16% आरक्षण आहे 1994 ते पण मागं घ्या, ते पण मागं घ्या मग, कारण त्याच्यामुळं सुद्धा तणाव होऊ शकतो ना. मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं. आता हे तर हे जी आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जी आर कोणाला आधारही दिलेला नाही. 180 जातीच्या 450 जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जर आता छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना, दलित मुस्लिमांना, आदिवासीला, आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की 180 जातीच्या 350-400 जाती झाल्या कशा. मराठा समाज हा मागास नाही, तो पुढारलेला समाज आहे. मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून काय ते देखील यात येऊ शकत नाही. आणि तू काय कमी का पुढारलेला? तू पण पुढारलेला आहे. तो आहे जमिनी तर सगळ्या प्रत्येक गावाला शेजारीच मळेच आहेत तुमचे. मग किती जाती दाखवायच्या? त्याला एक तर अक्कलीचं नाही राहिला भाग. आरक्षण श्रीमंतीवर दिलं आहे का शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर दिलं आहे याची ती बेरीजच करत नाही. त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि तो पुरेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय, पुरेपूर येड्यात काढतोय तो. रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत, त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि तुला का उतरू नको म्हणला? तुला आलंय का दुसरं जिंदगीत? आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची? नसलं तर ठीक आहे, नसल्यावर तुम्ही मागणी करावं, तुमच्या लोकांसाठी मागावं, एखाद्या जमातीसाठी मागावं, त्यात काही अडचण नाही ना. पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. ते सुद्धा गुन्हे आता सरकारने यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे. ह्या छगन भुजबळवर गोरगरीब ओबीसींना विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो. तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये ही सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. एका समाजाच्या दबावाखाली हा जी आर काढलेला आहे. मंत्रिमंडळात दाखल न करता हरकती सूचना न मागवता हा निर्णय घेतला. तू म्हणजे काय मंत्रिमंडळ आहे का? तुला नाही विचारलं मग लगेच मानापानाला हापापलेलं आहे. कसलं जन्मलं कसलं असलं नाही ओबीसीत. इतकी घाण जन्मली की सगळं ओबीसीचं वाटोळं करायला लागला, जातीचा वाद लावला. तुला विचारलं तरच का तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का? बाकीच्यांना काय, बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्ट्री चालवलं नाही का कधी? त्यांना कायद्याचं संविधानाचं काय माहिती नाही का? त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय, केंद्रीय मागासवर्ग आयोग काय, समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का? तुझ्या एकटाला शाना लागून गेला. हे हापापलेलं आहे, मंत्रिपदासाठी हापापलेलं आहे. ओबीसींना ओळखलं ना पाठीमागं त्याला. ह्यो कसा भांडणं लावतो. त्याला 6-7 महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसतसुद्धा नव्हता. तो बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठंतरी. ओबीसींना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी, मोर्चे काढायसाठी खोटाने करतो आणि ओबीसीने शहाणं व्हावं आणखीन पण की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटोळं करू नये. त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही 1994चा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत. मग आणि 50%च्या वर गेलेलं 2% आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत. कुठल्याच निकषात ते बसत नाही. ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात बसतंय, ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात बसतंय. ते कशातच बसत नाही. यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला 602,44,00,00,000 रुपये मिळाले. मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा त्यांनी एक दाखला दिला आहे. त्याला ती सवय आहे ना. त्याला काय दिलं? आत्ता बहुत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारथीत. आत्ता आमचे 2-3 वर्ष आहे. तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तेव्हा जमत होतं का? आम्ही म्हणलो होत का दिले? ओबीसी महामंडळाला का दिले? महायुतीला का दिले? आम्ही एखादा बरं शब्द काढला? आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं. म्हणजे याला ही बरोबरी करायची सवय लागली. त्यांना मर्दानगीसारखं लढून स्वतःच्या जातीला, स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची यांच्या धमक नाही.
हे फक्त दुसऱ्याला दिलं की रडतात लगेच आणि मग ते मिळवितात. एखादं उपोषणाला बसलं की त्याच्या पुढे येऊन बसणार, रडणार. ते शिळीचं शेपूड नसतं, धेंडलेली शिळी, त्याचं शेपूड बांधलेलं असतं. असं नामर्दासारखं लढायची सवय लागली आहे त्या यावलावाल्याला. उपोषणाला कोणी बसलं की पुढं आणून बसायचे, कुणी मोर्चा काढायला की आपण काढायचा, कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागं यायलोत म्हणायचं. ते शिंगरं चालत आहेत बघा मागं. तसं खेळ आहे यांचा. अरे तुम्ही लढा ना, तुम्ही मागा ना. असं दुसऱ्याला दिलं, महायुतीला दिलं की आम्हाला द्या, सारथीला दिलं आम्हाला द्या. ही असलं कोणतं रडकं आहे तुम्ही. याची जी घाण सवय आहे ना, ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली. आम्ही म्हणलो की महायुतीला देऊ नका, दाखवा एखादा शब्द. आम्ही म्हणलं की ओबीसी महामंडळाला देऊ नका, एका शब्द दाखवा. नुसतं सारथीला दिलं, तुला एवढं का पोट दुखायला लागलं? तुला घेणं काय घ्यायचं ती? आणि तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना आम्ही. आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली, त्यात ओबीसीसुद्धा लोक घेतले. आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा. तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची, त्याच्यात एक बी मराठा नाही. सरळ जातीवादी येऊ हे नाही का दिसत तुला? मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे. ऑलरेडी 10% SC/BC आरक्षण शिक्षणात म्हणून लागू करण्यात आयला त्या बेअक्कल्याला काही कळत नाही, त्याचं मला काही विचारूच नका बरं. बेअक्कल सगळ्या दुनियाचं. त्याला SC/BCचा फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं 1967चं आरक्षण, त्यात 180 जाती आहेत, त्याच्यात 83 क्रमांकाला कुणबी आहे. याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का? कुणाला मागास सिद्ध करावं लागतं, कुणाला नाही करावं लागत. इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत आहेत, ओबीसीच्या आरक्षणात. त्या यादीनुसारच मंडळनं 90ला 89ला आरक्षण दिलंय सगळ्याला. 1967चा रूल आहे, त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही. कुणबी नोंद निघाली, प्रमाणपत्र द्यायचं, त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला, त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, मागासवर्ग आयोगाकडे न्यायची गरज नाही. ते SC/BCचं इकडं कुठं जोडी तू? याच्यात आणि त्याच्यात तुला काही फरक कळतो का? इथं काही करावं लागत नाही, मागासले पण सिद्ध करावं लागत नाही. याचं आधीच केलेलं आहे 1967लाच. नवीन जाती घालायच्या असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं 50%च्या वरचं, आता 50%च्या आत्ता कोणाला देता येत नाही, मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं. SC/BCचा विषय वेगळा, EWचा विषय वेगळा, ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा. कुठं कुंकडं भरडतं ते प्युअर पागल झाले. त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जनावराच्या नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्याव्या लागणार आहेत. आता मोठमोठ्याला असं टप्पू असतात, त्या पुढून खाल्ले की मागून पडत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.